जगात सुरू असलेल्या 2 युद्धांपैकी एक युद्ध थांबण्याची शक्यता आहे। 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेले इस्रायल हमास युद्ध विरामाच्या दिशेने वाटचाल करू लागले। दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती समोर आली आणि गेले 15 महिने सुरू असलेले संहारक युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली। इस्रायल हमास युद्धविराम 15 महिन्यांचा संहार थांबणार, हमासकडील ओलिसांची सुटका होणार, गाझामधील विस्थापितांचा नरकवास संपणार। या सगळ्या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेलं एक महत्त्वाचं विधान। आम्ही पुन्हा सांगतोय की दोन्ही पक्ष गांभीर्याने या तहाकडे पाहतो आणि आम्ही या करारावरील चर्चेचं स्वागत करतोय। मात्र दोन्ही पक्षांनी खरोखरच लवकरात लवकर एक निर्णयाप्रत यावं आणि हा निर्णय लवकरच होईल अशी आम्हाला आशा आहे। तशी चिन्ह सुद्धा दिसतात। दोघांनी लवकरच निर्णय घेतला तर गाझावासियांना मोठा दिलासा मिळेल। इस्रायली ओलिसांना त्यांच्या घरी पुन्हा जाता येईल आणि या सगळ्या क्षेत्रात पुन्हा शांतता नांदेल अशी आम्हाला आशा आहे। काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हमासला मोठा इशारा दिला होता। लवकरात लवकर युद्ध थांबवा, नाहीतर अमेरिका गंभीर पावलं उचलेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। दरम्यान युद्धबंदीबाबत कतारमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। 6 तास चाललेल्या या बैठकीत हमास सोबतचा करार अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळतेय। इस्रायल पॅलेस्टाईनचे महत्त्वाचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते, तर अगदी 2 दिवसांपूर्वी इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही बोलणी सकारात्मक दिशेने सुरू असल्याचं सांगितलं होतं। प्रगती होते, तहाच्या बोलण्यांमध्ये आम्हाला काही आशादायी चित्र दिसतंय। इस्रायलच्या ओलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा करार हवाय। आम्ही आमच्या अमेरिकन मित्रांसह या दिशेने प्रयत्न करतोय आणि लवकरच दोन्ही बाजूंना मान्य असा करार पूर्ण होईल अशी आशा आम्हाला आहे। अमेरिका, इजिप्त आणि कतार या देशांकडूनही गेल्या वर्षापासूनच मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत। हमासकडे ओलीस असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत। 7 ऑक्टोबरला ओलीस नेलेल्यांपैकी अजूनही 100 इस्रायली हमासच्या ताब्यात आहेत। गाझामध्येच त्यांना ठेवल्याचा संशय आहे, मात्र इस्रायली सैन्यानं यातील 1/3 ओलीस ठार झाल्याचा संशय व्यक्त केलाय। सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये ओलिसांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। गाझामधील खान युनिस पट्ट्यातील नागरिक आतुरतेनं या तहाच्या बोलण्यांकडे डोळे लावून बसलेत। गेले 15 महिने त्यांना विस्थापित राहावं लागतंय। आमचं तहाच्या बोलण्यांकडे लक्ष आहे। आम्ही त्या संदर्भातल्या प्रत्येक बातमीकडे डोळे लावून बसलो। प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। जसं लोक रमदानच्या चंद्राची आतुरतेनं वाट पाहतात, आम्ही तशी युद्धविरामाची वाट पाहतोय। मला वाटतं आता लवकरात लवकर युद्ध थांबेल। 7 ऑक्टोबर 2023ला हमासनं दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला केल्यानंतर हे युद्ध सुरू झालं। त्यानंतर हमासला पूर्ण नेस्तनाबूत केल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी केला होता। इतर पाश्चात्य देशांनीही या हल्ल्याचा निषेध करत इस्रायलला तेव्हा पाठिंबा दिला होता। मात्र खुद्द इस्रायलमध्ये या युद्धाला नागरिकांचा पाठिंबा कमी होऊ लागला आणि सरकार विरोधातला असंतोष वाढू लागला। याचं मुख्य कारण म्हणजे ओलिसांची सुटका करून घेण्यात सरकारला येत असलेलं अपयश। तर अरब राष्ट्रांमधून इस्रायल विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। अगदी त्याचे पडसाद युरोपातही दिसले। त्यानंतर जागतिक पटलावरही इस्रायलनं युद्ध थांबवण्याची तयारी दाखवावी असा दबाव वाढू लागला। अमेरिका तर हे युद्ध ट्रम्प यांच्या 20 जानेवारीच्या शपथ ग्रहण सोहळ्यापूर्वीच संपवता येईल का या दिशेनं चर्चा करतेय। जर इस्रायल हमास युद्ध थांबलं तर गेले 3 वर्ष सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध थांबण्याबाबतही काही हालचाली होण्याची आशा निर्माण होईल आणि जर ही दोन्ही युद्ध थांबली तर 2025 हे शांततेचं वर्षही ठरू शकतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।